नागपूर शहरातील एमआयडीसी परिसरात घडलेल्या तब्बल 42 लाखांच्या धाडसी चोरी प्रकरणात क्राईम ब्रांचला मोठे यश मिळालं आहे. आयसी चौकातील मोनाली स्टील आणि मोनाली ज्वेलर्सचे कुलूप तोडून सोने चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीतील 2 आरोपींना घरफोडी विरोधी पथकाने अटक केली आहे. तर एक आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून अजून एका आरोपीचा शोध सुरू आहे. नागपूरच्या एमआयडीसी परिसरातील आयसी चौक येथे काही दिवसांपूर्वी मोनाली स्टील आणि मोनाली ज्वेलर्सच्या दुकानांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 42 लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने चोरून नेले होते. या मोठ्या चोरीनंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची गंभीर दखल घेत क्राईम ब्रांचच्या घरफोडी विरोधी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. या दरम्यान या प्रकरणातील आणखी एका आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडनं चोरीतील मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली असून फरार असलेल्या आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. या धाडसी चोरीमागे आणखी मोठे रॅकेट आहे का? आरोपींनी याआधीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का? याचा तपास आता पोलिसांकडनं सुरू आहे.